माणसाच्या स्वभावाचं एक वैशिष्ट्य असतं. काही माणसं दिसायला अगदी शांत वाटतात, पण आतून मात्र खूप गमतीशीर असतात. तर काही माणसं बाहेरून खूप शिस्तीची किंवा कडक स्वभावाची वाटतात, पण मनातून मात्र अत्यंत हळवी आणि मऊ असतात. माणसांचं ठीक आहे, पण आपल्या मराठी भाषेतल्या शब्दांचं सुद्धा असंच काहीसं असतं. काही शब्द दिसायला, उच्चारायला सारखे वाटतात, पण त्यांच्या अर्थाच्या तळाशी गेलं की लक्षात येतं की अरे बापरे, यांच्यात तर खूप मोठा फरक आहे, हे तर मला माहितीच नव्हतं. शब्दांमधला हाच मजेशीर फरक समजून घेण्यासाठी आपण आपल्याच घरातलं एक साधं आणि गोड उदाहरण पाहूया. असं समजा की तुमच्या स्वयंपाकघरात एकाच आकाराचे आणि एकाच रंगाचे 2 डबे शेजारी शेजारी ठेवलेले आहेत. बाहेरून पाहिलं तर दोन्हीमध्ये काडीचाही फरक वाटत नाही, पण जेव्हा तुम्ही पहिला डबा उघडता तेव्हा त्यात रोजची साधी साखर असते आणि दुसरा डबा उघडता तेव्हा त्यात खास सणावारासाठी वापरली जाणारी खडी साखर असते. आता हे दोन्हीही दिसायला पांढरेच असतात आणि चवीलाही गोडच असतात, पण एकाची जागा आपल्या रोजच्या चहामध्ये असते तर दुसऱ्याची जागा देवाच्या प्रसादात असते. वरकरणी हे 2 डबे जसे सारखे वाटतात, तसेच आपले काही शब्दही आपल्याला संभ्रमात टाकतात. आरंभ आणि प्रारंभ हे शब्द देखील याच पठडीतले आहेत. आज आपण याच शब्दामधील फरक आणि त्यांचा अचूक अर्थ काही सोप्या उदाहरणातून जाणून घेणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा मला सांगा, सकाळी उठले उठले तुम्ही काय करता? आता कोणी म्हणेल मी चहा पितो, कोणी म्हणेल मी मोकळ्या हवेत फिरायला जातो, तर कोणी म्हणेल मी पुस्तक वाचतो. जेव्हा तुमच्या दिवसाची अशी साधी, सोपी आणि नेहमीची सुरुवात असते, यालाच म्हणतात आरंभ. जेव्हा कोणतीही गोष्ट आपण अगदी प्राथमिक पातळीवर कोणत्याही मोठ्या नियोजनाशिवाय किंवा गाजावाजा न करता सुरू करतो, तेव्हा तिथं आरंभ हा शब्द अगदी चपखल बसतो. उदाहरणार्थ तुम्ही ठरवलं की आजपासून मी व्यायामाला सुरुवात करणार आहे, तर हा झाला व्यायामाचा आरंभ. किंवा घरात रोज सकाळी उठून जेव्हा आपण स्वयंपाकाला सुरुवात करतो, तर तो स्वयंपाकाचा आरंभ असतो. इथं कोणतीही औपचारिकता नसते किंवा गाजावाजाही नसतो. तसंच 4-5 लोकांचा स्वयंपाक करायला कोणताही मुहूर्त पाहावा लागत नाही, तर ती फक्त एक साधी सुरुवात असते. मग आता आरंभ म्हणजे सुरुवात असेल, तर हा प्रारंभ काय भानगड आहे? तर बघा, समजा तुमच्या गावात मोठा गणेशोत्सव सुरू होणार आहे किंवा तुम्ही स्वतःचं एक मोठं दुकान सुरू करत आहात. अशा वेळी तुम्ही काय म्हणाल? दुकानाचा आरंभ झाला की दुकानाचा प्रारंभ झाला? नक्कीच तुम्ही प्रारंभ हा शब्द वापराल. का बरं? कारण प्रारंभ हा शब्द प्र आणि आरंभ असा मिळून बनला आहे. इथं प्रचा अर्थ होतो प्रकर्षाने किंवा विशेष रीतीने. जेव्हा एखादी सुरुवात खूप मोठ्या नियोजनाने, थाटामाटात, अधिकृतपणे किंवा मंगलमय वातावरणात केली जाते, तेव्हा त्याला प्रारंभ म्हणतात. मात्र प्रारंभ हा शब्द फक्त मोठ्या किंवा औपचारिक सुरुवातीपुरताच मर्यादित नाही आहे, तर काही संदर्भात तो एखादी गोष्ट पुन्हा सुरू होणे या अर्थानेही वापरला जातो. म्हणजेच या शब्दाला संदर्भानुसार वेगवेगळ्या छटा प्राप्त होतात. उदाहरणार्थ, एखाद्या गावात अखंड हरिनाम सप्ताह सुरू होणार असेल, तर तिथं प्रारंभ हा शब्द अगदी समर्पक वाटतो. कारण हरिनाम सप्ताह हा केवळ एक साधा कार्यक्रम नसतो, तर त्यामागं मोठी तयारी, नियोजन, ठराविक मुहूर्त, धार्मिक भावना आणि मंगल वातावरण असतं. म्हणूनच अशा प्रसंगी प्रारंभ हा शब्द अधिक प्रभावी आणि योग्य ठरतो. आपल्या मराठी भाषेत अशा मंगल आणि औपचारिक सुरुवातीसाठी आणखीन 2 सुंदर शब्द वापरले जातात. ते म्हणजे श्रीगणेशा आणि शुभारंभ. जेव्हा आपण एखाद्या दुकानाचा, नवीन व्यवसायाचा किंवा कोणत्याही शुभकार्याचा प्रारंभ करतो, तेव्हा त्या कामाचा श्रीगणेशा झाला असं म्हणतो. तर अनेकदा त्याला शुभारंभ असंही म्हटलं जातं. कारण अशा सुरुवातीमागं केवळ काम सुरू करण्याची भावना नसते, तर त्यात मंगलता, पवित्रता आणि शुभेच्छांची एक सुंदर छटा दडलेली असते. पण सकाळी उठून चहा पिण्याला किंवा नेहमीच्या व्यायामाला आपण श्रीगणेशा केला किंवा शुभारंभ केला असं म्हणतो का? नाही म्हणत, कारण तो फक्त एका नव्या दिवसाचा आरंभ असतो. आता मूळ अर्थाच्या दृष्टीने पाहिलं तर दोन्ही शब्दांचा अर्थ सुरुवात असाच आहे. इथं अमुक एक शब्द असाच वापरला पाहिजे असा व्याकरणाचा कोणताही कडक नियम नाही आहे. फरक फक्त प्रसंग, औपचारिकता आणि आपण व्यक्त करत असलेल्या भावनेचा असतो. खरं म्हणजे भाषा फक्त शब्दांचा संच नसतो, तर ती भावना, आवाज, छटा आणि संदर्भ घेऊन आपल्यापर्यंत पोहोचत असते. म्हणूनच एखादा मित्र रोजच्या साध्या गोष्टीमध्ये आरंभ म्हणतो, तर एखादा वक्ता मोठ्या कार्यक्रमाच्या मंचावरून बोलताना प्रारंभ हा शब्द वापरतो. सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा एखादी गोष्ट नैसर्गिक किंवा वैयक्तिक पद्धतीने सुरू होते, जिला कोणतीही पूर्वपीठिका किंवा मोठ्या नियोजनाची गरज नसते, तिथं आरंभ हा शब्द वापरला जातो. तर याउलट जेव्हा एखाद्या मोठ्या कार्याची, सणाची, महत्त्वाच्या प्रकल्पाची किंवा शुभ कार्याची औपचारिक आणि थाटामाटात सुरुवात होते, तेव्हा त्याला प्रारंभ म्हटलं जातं. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.